मार्गदर्शन विचारलं. भगवंता आम्ही बी एक मार्गात येण्याच्या पहिले आम्ही बी खूप दुखी होतो. म्हणजे आमच्या मुलीसाठी, आमच्या मुलीची तब्येत म्हणजे खूप खराब झाली. 2 ते 3 वर्ष म्हटलं म्हणजे खूपच परेशानी होती. आम्ही बी खूप हे केले. ज्यानं कोणी म्हटलं इकडं न्या तिकडं न्या, कोण्या बाबाकडे कोण्या तांत्रिककडे, तर आम्ही असं समजून चाला का खूप पैसा आणि वेळ आपला खराब केला आम्ही. जसं आम्हाला रात हे समजा का आम्ही झोपत नव्हतो. तिला असं 10 मिनिटं बी आम्ही म्हणजे सिंगलमध्ये असं सोडत नव्हतो का असे एक्स्ट्रा बा हे आहे बा एकटी बसली आहे इथं. तर आम्ही असं म्हणजे तिला खूप आम्हाला म्हणजे तिची भीती वाटे केव्हा ते का कुठं जाणार कुठं काय हे होणार. तर म्हणून आम्ही मी म्हणजे जसं कोणता याला अवध पौर्णिमा का तर म्हणजे खूपच तकलीफ होत होती. तकलीफ अशी होत होती का काही विचारा नको. तर आम्ही ते पार्श्वनीकडे एक दर्गा होता तिथे पण आम्ही नेलं. तिथं मी त्या पोळ्याच्या दिवशी आणि पोळ्याच्या पाडवतीला आम्ही एकटा घेऊन तिथं त्या बाबाच्या घरी होतो 2 दिवस. म्हणजे इकडे तर आपल्या घरी सण होता पण मी तिला घेऊन तिथे 2 दिवस होतो. तर चला बा हे अवस का पौर्णिमा राहते बा म्हणून तर मी तिला 2 दिवस तिथं घेऊन त्याच्यानंतर मी 4-8 दिवस 15 दिवस 1 महिना चांगली राहायची. त्याच्यानंतर अजून ते जसं आहे तसंच करायची. मग आम्ही इथलं परेशान होऊन गेलो का कोण म्हटलं का तिथं ह्या नाही बा तो चांगला आहे तर मग त्याच्याकडे जावाचं. मग तो त्याच्यानं आराम ना होतो तो म्हणते तिसरा अजून चांगला आहे तर अजून त्याच्याकडे जायचं. असं आम्ही म्हणजे पैसे बी म्हणजे लगेच म्हणजे हे केले. ज्यानं जसं म्हटलं तसं करायचं. मग आमचे मोठी बहीण म्हणजे मार्गामध्ये आहे आणि माझी आकड सासू पण आज कमसे कम 20 वर्षापासून मार्गामध्ये आहे. तर असं आम्ही थोडं राय घेतली पहिले का करायचं का नाही. मग त्यांना सांगितलं का हे सगळं तुम्ही सोडा बा तुम्ही मार्गामध्ये या मार्गामध्ये या. तर मग आम्ही थोडा विचार केला घरी विचार केल्यानंतर जसा आता विचार केल्यानंतर माझी एक दिवस पुतणी आली. ते पोलीसमध्ये आहे तर ते आल्यानंतर ते म्हणाली का ह्या मार्ग तुम्हाला कोण सांगितला बा त्याची चांगला ट्रीटमेंट करा. तर म्हटलं इथं ट्रीटमेंट तर आम्ही केलं LXX मध्ये पूर्ण म्हणजे तिथं पूर्ण ट्रीटमेंट केलं. असं काही बी असं सोडलं नाही का तिला टेस्ट नाही केली. तर सगळी टेस्ट म्हटलं नॉर्मल निघली तर आता अजून कोणतं टेस्ट करू व्हायचं. आखरी तिचं ते रीढच्या हड्डीचं पाणी पण काढलं. ते आखरी टेस्ट होती कळलं याच्यात काही असं पण काही सगळं नॉर्मल निघालं. मग ते आम्हाला म्हणाले हे कोण सांगितलं तुम्हाला मार्गात. म्हटलं ठीक आहे आम्हाला म्हणलं आम्हीच स्वतः विचार केला बा मुलीनं आणि माझी शेवकीनबाई. आम्ही चौघांनी विचार केला आणि मी म्हटलं आम्ही हा मार्ग आम्हाला घ्यायचाच आहे. मग आम्ही दुसऱ्या दिवशी भाषाला बोलावलं. भाषानं ते एक आमचे मित्र आहे अनिल चौधरी. मग असे करून ते काकाजीला घेऊन आले घरी. काकाजी आल्यानंतर त्यांना मग सांगितलं का हे सगळं तुम्ही विसर्जन करा बा. मग आम्ही सगळं ते विसर्जन केलं. कोल्हार नदीवर नेऊन विसर्जन केल्यानंतर आम्ही मग हा मार्गामध्ये आलो. या मार्गामध्ये आम्हाला त्या मुलीला 3 दिवसामध्येच तिला आराम झाला. आराम झाल्यानंतर मग धीरे धीरे पूर्ण आमचं सगळं व्यवस्थित व्हायला लागलं. व्यवस्थित झाल्यानंतर आम्ही मग म्हणलं जाऊ दे आता काही कोणाचं ऐकायचं नाही काही नाही आपल्याला एकाच भगवंताची हे करायची. त्याच्यानंतर तिला थोडेसे 8-15 दिवस 1 महिना म्हणजे काही चुका भुला आमच्यानं झाल्या तर थोडंसं काही गलती झाल्या तर थोडंसं हे होय पण तिला परिपूर्ण आराम झाला. आता व्यवस्थित आहे. आता तिचं D.Pharm झालं लायसन भेटलं फार्मसीचं. आता फार्मसीमध्ये जाते आणि सगळं काही व्यवस्थित आता जॉब वगैरे तिचा चालू आहे. आता आम्हाला ते एकटी पण घरी राहिली तर काही भीती नाही ना काही नाही. पण आम्ही एवढी म्हणजे परेशानी तिची एवढी भोगली का विचारा नको. एकदा आम्ही त्या बाबाच्या घरी म्हणजे त्याच्या दर्ग्यात नेतानी माझी शेवकीनबाई एक लहान भावाची घरवाली आणि माझा पुतण्या पोरगा आज मी तिला नेहासाठी निसती मी तिच्यासाठी कार घेतली का कोणाची कार घडी मागायची बा आपण. तर मी तिला येण्या जाण्यासाठी मी तिच्यासाठी कार घेतली. तर ते कारमध्ये घरून बसले. तिथं जायचं होतं त्यांना त्या बाबाच्या दर्ग्यात. तर त्या कारमधून घरी बसले. ते बसायला तयार नव्हती मी येत नाही म्हणे. तर कारमधून बसल्यानंतर कार कोराडी रोडवर लागली. कोराडी रोडवर लागल्यावर
समजा ते कोराडी मंदिरचे जसे जसे गाणे चालू होते तर तिथल्यात त्या रोडनं लागले तर तिथं त्या पोराचा एक्सिलेटरवर पाय असा म्हणजे एवढी स्पीडनं गाडी का त्या एक्सिलेटरवरून पाय नाही निघत होता त्याचा, म्हणजे 120 130च्या स्पीडमध्ये गाडी होती. म्हणजे त्याचा पाय असा निघत नव्हता का, तो पाय काढायची कोशिश करत होता पण तो पायच नाही निघत होता एक्सिलेटरवरून. मग त्याच्या मम्मीनं त्याच्या असे खांद्यावर असा हात ठेवला का तू कुठं चालला बा म्हणून. तर कोणाच्या म्हणजे मुखातून तिथून आवाज नाही निघत होता का हे गाडी एवढ्या स्पीडनं आहे बा ना. एक तर समजून चाला का एखादा धोका झाला असता, कुठं कायच्यावर चढली असती किंवा बहुत मोठा तो ॲक्सिडेंट झाला असता. पण तो एक टळला म्हणून त्या कारणानं असं समजा का त्या दिवसा म्हणजे खूप मोठा हादसा झाला असता तो. तर एक अशा घटना आल्या का काही विचारा नको. आमचे माझा म्हशीची डेअरी आहे, दूध डेअरी जनावरांची. तर आमचे जनावर बी असं समजा का आता रात्रीला चांगलेच राहील, दूध दोयलं, बाटा खाल्ला, सगळंच झालं, सकाळी ते मरून राहायचे आपोआप. कधी बिमार राहायचे, कधी काही, म्हणजे एवढी परेशानी का खूपच परेशानी होती. का आता ज्याला परेशानी राहते त्यालाच मालूम राहते का परेशानी का होते बा म्हणून. आणि त्याच्यावर जे घडते त्याला समजते सगळं का हे कसं आहे का आहे बा म्हणून. म्हणजे एवढी परेशानी तर समजून चाला का खूपच परेशानी पाहिली मी, तेवढं तर सांगू शकत नाही. पण ह्या परेशानीमधून आता ह्या भगवंताच्या कृपेनं आम्ही सगळं एकदम व्यवस्थित आहो आणि सगळं चांगलं चांगलं आहे. भगवंत आता ना असंच आमचं राहू द्या बा, एवढीच तुमची कृपा आहे. एवढंच बोलून माझे 2 शब्द मी इथं संपवतो. सगळ्यांना नमस्कार.